नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. शून्य कचरा पर्वला पिंपरी चिंचवडमध्ये प्रारंभ. स्वातंत्र्य दिन व महापौर रवी लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात शून्य कचरा पर्व उपक्रमाला सुरुवात झाली. उपमहापौर शर्मिला बाबर व माजी नगर सदस्य डॉक्टर श्रद्धा लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. भोसरी इंग्लिश मीडियम स्कूलला शून्य कचरा आदर्श शाळा पुरस्कार 2026 देऊन विद्यार्थी, शिक्षक, पालक व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. शहरातील शाळा, महाविद्यालय, रुग्णालय व नागरिकांच्या सहभागातून प्रत्येक शनिवारी शून्य कचरा अभियान राबवण्याचा संकल्प करण्यात आला. 4 बिन कचरा विलगीकरणासाठी महापालिकेची जनजागृती. स्वच्छ सर्वेक्षण 2026च्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 4 बिन कचरा विलगीकरणासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. गृह भेटींद्वारे नागरिकांना ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा स्वतंत्र ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कचऱ्याचे योग्य विलगीकरण झाल्यास प्रक्रिया, पुनर्वापर आणि पुनर्चक्रणला गती मिळणार आहे. आपला कचरा आपली जबाबदारी या भावनेतून नागरिकांनी कचरा विलगीकरणाला प्राधान्य देण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. पार्किंग आणि हॉकर्स धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पाहणी. पिंपरी चिंचवडमध्ये पार्किंग पॉलिसी आणि हॉकर्स धोरण प्रभावीपणे राबवण्यासाठी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या पुढाकाराने पाहणी सुरू झाली. ग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत काळेवाडी फाटा, BRT मार्ग आणि थेरगाव परिसरातील वर्दळीच्या भागांचा आढावा घेण्यात आला. वाहतूक कोंडी कमी करणे, पादचारी मार्ग मोकळे ठेवणे आणि फेरीवाल्यांसाठी योग्य हॉकर्स झोन निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. शहराच्या सुनियोजित विकासासाठी नागरिक आणि व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन अभिषेक बारणे यांनी केले. सोने आणि चांदीच्या दरात वाढ. आज सोने आणि चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 2,900 रुपये तर 22 कॅरेटमध्ये 2,680 रुपयांनी वाढ झाली असून चांदीच्या दरात 5,000 रुपये प्रति किलो वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,53,500 रुपये, 22 कॅरेटचा 1,42,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 2,40,000 रुपये प्रति किलो इतका आहे. आळंदीत हप्त्यासाठी भाजी विक्रेत्याला मारहाण. आळंदी येथे दरमहा हप्ता न दिल्याने भाजी विक्रेत्याला मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी भाजी विक्रेत्याने आळंदी पोलिसात फिर्याद दिली आहे. हरिओम पांचाळ व त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांनी फिर्यादीकडे हप्त्याची मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. गांजासह युवकाला अटक. चिंचवड येथील वेताळनगर परिसरात गांजा विक्री करणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली. सचिन गवळी वय 19 राहणार चिंचवड याच्यावर कारवाई करण्यात आली असून त्याच्याकडून 1454 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त गांजाची किंमत सुमारे 73,400 रुपये असून वजन काटा व प्लास्टिक पिशव्यांसह साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले. चिंचवड पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. पिंपरी चिंचवडमधील व्यावसायिकांनो, तुमच्या ब्रँडला द्या आता डिजिटल भरारी. पिंपरी चिंचवडमधील नंबर 1 पिंपरी चिंचवड न्यूज डिजिटल चॅनलवर आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपला ब्रँड स्थानिक ग्राहकांपर्यंत पोहोचवा. अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करा आणि सोबतच आमच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.